नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्यासमोर घेऊन आली आहे श्रीमद वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग 2। हा सर्ग अर्धा राहिला होता मागे, तर त्याच्या पुढे मी वाचत आहे। आपल्या सगळ्यांचं मी माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे, वंदन करीत आहे आणि अभिनंदन करीत आहे। तुम्ही ऐका। श्रीरामांना राज्याभिषेक करण्याबद्दल विचार विनिमय। महाबलवान रघुवीर श्रीराम मोठ्या हत्तीवर बसून जात आहेत। त्यांच्या डोक्यावर राजछत्र आहे, असे दृश्य पाहण्याची आमची इच्छा आहे। त्यांचे उत्तर दशरथ राजांच्या मनाला फार आवडले, परंतु आपणाला काही समजले नाही असे दाखवीत त्यांच्या मनात काय आहे हे जाणण्याच्या इच्छेने तो त्यांना म्हणाला, नृपांनो, माझे भाषण ऐकून आपण रामाला राजा प्रकट करण्याची इच्छा प्रकट केली, म्हणून माझ्या मनात एक शंका उत्पन्न झाली आहे। आपण तिचे निरसन करा। मी धर्माप्रमाणे ह्या पृथ्वीचे पालन करीत असताना आपण महाबली रामाला युवराज म्हणून पाहण्याची इच्छा का करत आहेत? तेव्हा महान राजे, नगर आणि जनपदातील लोक दशरथ राजाला म्हणाले, महाराज, आपल्या पुत्रात कल्याण करणारे पुष्कळ गुण आहे। प्रभो, देवाप्रमाणे असलेल्या रामाचे सर्वच गुण प्रिय आणि आनंददायक आहेत। आम्ही त्या गुणाचे वर्णन करतो, आपण ऐका। इथे रामाच्या गुणाचे हे करत आहे, गुण जे आहे त्यांच्याबद्दल लोक त्यांना सांगत आहे। लोकनाथ राम दिव्य गुणांनी इंद्राप्रमाणे आहेत। ते सत्य पराक्रमी आहेत। इक्ष्वाकू कुळात सुद्धा ते सर्वात श्रेष्ठ आहे। राम ह्या लोकात सत्यवादी, सत्यपरायण आणि सत्पुरुष आहेत। साक्षात रामाने अर्थासह धर्माची प्रतिष्ठा वाढवली आहे। प्रजेला सुख देण्यात राम चंद्राप्रमाणे आहे। क्षमागुणात ते पृथ्वीप्रमाणे आहेत। बुद्धीने ते बृहस्पतीप्रमाणे असून पराक्रमात साक्षात शचीपती इंद्राप्रमाणे आहेत। ते धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, शीलवान, असूयारहित, शांत, सांत्वन करणारे, मृदुभाषी, कृतज्ञ, जितेंद्रिय, कोमल स्वभावाचे, स्थिर बुद्धीचे, निर्भय, मत्सररहित, भव्य, सर्वांशी प्रिय बोलणारे व सत्यवादी आहेत। ते विद्वान, ब्राह्मण आणि वृद्ध ह्यांची उपासना करणारे आहेत। त्यामुळे त्यांची अनुपम कीर्ती, तेज आणि यश वाढत आहे। राम देव, असुर आणि मानव ह्यांच्या सर्व अस्त्रशास्त्रांमध्ये विशारद आहे। ते षडंग वेद जाणणारे व सर्व विद्यांमध्ये निष्णात आहेत। भरताग्रज राम गांधर्व वेद म्हणजे संगीतशास्त्र जाणणाऱ्यात सर्वश्रेष्ठ आहे। कल्याणाची तर ते जन्मभूमी आहे। ते सत्पुरुष आहे। त्यांचे हृदय उदार व बुद्धी विशाल आहे। धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्यात निपुण असलेल्या द्विजांनी त्यांना शिक्षण दिले आहे। ते गावाचे किंवा नगराचे संरक्षण करण्याकरता लक्ष्मणासह युद्धाला जातात, तेव्हा जय मिळाल्याशिवाय परत येत नाही। रणभूमीवरून हत्तीवर बसून किंवा रथात बसून ते परत येतात, तेव्हा नगरातील लोकांना ते स्वजनाप्रमाणे त्यांची मुले, अग्निहोत्र, स्त्रिया, सेवक आणि शिष्यगण ह्यांच्याबद्दल कुशल विचारतात। पित्याने आपले औरस पुत्राचे कुशल विचारावे, त्याप्रमाणे क्रमानुसार ते प्रत्येकाचे कुशल विचारतात। पुरुषसिंह राम ब्राह्मणाला विचारतात, आपले शिष्य आपली शुश्रूषा करतात ना?
ते क्षत्रियांना विचारतात, आपले सेवक कवच घालून सज्ज आहेत ना? लोकावर संकट आले असताना श्रीराम फार दुःखी होतात व लोक सर्व प्रकारचे उत्सव करतात तेव्हा त्यांना पित्याप्रमाणे आनंद होतो. राम सत्यवादी, महान धनुर्धारी, वृद्धजनाची सेवा करणारे आणि जितेंद्रिय आहेत. ते हसून बोलतात. त्यांना मनापासून धर्माचा आश्रय घेतला आहे. ते योग्य प्रकारे कल्याण करणारे आहेत. निंद्य गोष्टीची चर्चा त्यांना आवडत नाही. वादविवादात ते बृहस्पतीप्रमाणे उत्तम वक्ते आहेत. त्यांच्या भुवया सुंदर आहेत. त्यांचे लालसे सरनेत्र विशाल आहेत. ते साक्षात विष्णूप्रमाणेच शोभतात. लोकांना आनंद देणारे राम शौर्य, वीर्य आणि पराक्रम ह्यांनी प्रजेचे रक्षण करीत असतात. ते लोभरहित आहेत. ते त्रैलोक्याचे सुद्धा राज्य करण्यात समर्थ आहे. तर येथे ह्या पृथ्वीची काय कथा? त्यांचा राग किंवा अनुग्रह कधी व्यर्थ जात नाही. ते वध करण्यास योग्य आहेत. त्यांचा ते नियमाप्रमाणे वध करतात. परंतु जे शास्त्रानुसार अवध्य आहेत त्यांच्यावर ते रागावत नाही. ज्याच्यावर ते संतुष्ट होतात त्याला ते मोठ्या हर्षाने ऐश्वर्यवान करतात. किरणांमुळे सूर्य शोभतो तसे लोकांना आवडणाऱ्या व आनंद देणाऱ्या इंद्रिय दमन आणि सद्गुणांमुळे राम शोभतात. राम अशा प्रकारे सर्व गुणसंपन्न, सत्यपराक्रमी आणि लोकपालाप्रमाणे प्रभावशाली आहेत. म्हणून ते आपले स्वामी व्हावेत अशी सर्व प्रजेची इच्छा आहे. आमच्या सुदैवाने आपले पुत्र राम प्रजेच्या कल्याणाकरता समर्थ झाले आहेत आणि आपल्या सुदैवाने ते मरीची पुत्र कश्यपाप्रमाणे पुत्रोचित सर्व गुणांनी संपन्न आहेत. देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग, राष्ट्रातील लोक, नगरातील लोक तसेच जनपदात व जनपदाबाहेर राहणारे सर्व लोक श्रीरामाला बल, आरोग्य आणि आयुष्य प्राप्त व्हावे अशी इच्छा करतात. उदार रामांना युवराज पद मिळावे म्हणून नगरातील वृद्ध आणि तरुण स्त्रिया रोज सकाळी व संध्याकाळी देवाला प्रार्थना करतात. महाराज, त्यांचे मनोरथ आपल्या कृपाप्रसादाने पूर्ण होऊ द्या. नीलकमलाप्रमाणे कांती असलेले, सर्व शत्रूंचा संहार करण्यास समर्थ असलेले आपले ज्येष्ठ पुत्र राम युवराज पदावर विराजमान झालेले पाहण्याची आमची इच्छा आहे. म्हणून वरदायक महाराज, देवाधिदेव विष्णूप्रमाणे असलेल्या, सर्व लोकांचे हित करण्यात मग्न असलेल्या आणि महापुरुषांना आवडणाऱ्या आपल्या पुत्राला मोठ्या आनंदाने आमच्या हिताकरता लवकर राज्याभिषेक करा. रामाला राज्याभिषेक करण्याची त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना म्हटले की तुम्ही रामाचा राज्याभिषेक करा. हा सर्ग 2 इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर सर्गाला, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम. थँक्यू. जय श्रीराम. धन्यवाद.